सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 7मध्ये आपण समास 6वाचा अभ्यास सुरू केलेला आहे. या 6व्या समासाचं नाव आहे बद्धमुक्त निरूपण. बद्ध म्हणजे बंधनात असलेला, आणि त्याच्या विरुद्ध मुक्त, कोणतंही बंधन नाही. याविषयी आपण स्वामीजींचे विचार ऐकतो आहोत. स्वामीजींना श्रोत्याने असं सांगितलं की शुकदेव आणि वामदेव हे मुक्त झाले असे वेदवचन आहे, वेदामध्ये सांगितलेलं आहे. त्यावेळेला स्वामीजी म्हणाले की या जगात फक्त दोघेच मुक्त झाले आहेत. हे जर खरे मानले तर मोठमोठ्या ब्रह्मज्ञानी पुरुषांना मुक्त पुरुषांच्या वर्गात जागाच उरणार नाही. आणि मग कोण कोण मुक्त होऊन गेले आत्तापर्यंत? प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यास, अंबरीश, शुक, शौनक, भीष्म इत्यादी. मग साधू पुरुष असं सांगतात की वेद, शास्त्र आणि पुराण यांचे श्रवण भाग्याने घडते, तर तो मनुष्य पवित्र बनतो. ज्याला वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं ज्ञान कानाने ऐकायला जरी मिळालं तरी पण त्याचं फार मोठं भाग्य आहे. एवढंच नाही तर तो मनुष्य पवित्र बनतो. इतकेच काय, पण त्यावेळी त्याने ऐकलेल्यापैकी एक संपूर्ण श्लोक शास्त्रात असेल, वेदातला असेल, पुराणातला असेल, एक संपूर्ण श्लोक किंवा अर्धा श्लोक किंवा त्यातील अर्धा भाग, म्हणजे त्या श्लोकातील अर्धा भाग किंवा नुसता एक शब्द जरी कानावर पडला तरी आपले अनेक दोष, अनेक विकार नाहीसे होतात. वेद, शास्त्रे व पुराणे यांच्यात अशा वाक्यांची मालिकाच आढळते की हे सर्व श्रवण भाग्यवान पुरुषालाच घडतं. व्यास महर्षींनी त्यांचा महिमा सांगून ठेवला आहे, वेदांचा, पुराणांचा. शुकदेव आणि वामदेव या दोघांहून तिसरा जर कोणी उद्धार पावत नसेल, मुक्त होत नसेल, तर वेद, शास्त्र, पुराणांचा महिमा शिल्लकच राहणार नाही ना. असो, चतुर पुरुषांना हे बरोबर समजते. इतरांना मात्र हा सगळा गोंधळ किंवा घोटाळाच वाटेल. ज्ञानी आणि मुक्त पुरुष देहाने या जगात वावरताना आपली ब्रह्मरूपता ढळू देत नाहीत. त्यांची जी अवस्था झालेली आहे, ब्रह्माशी एकरूप झालेली आहेत, तदाकार झालेली आहेत, ती अवस्था त्यांची ढळू देत नाहीत. ज्ञानी आणि मुक्त पुरुष या जगात देहाने वावरतात, पण ते एका वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. देहाच्या दृष्टीने त्यांची कर्मे इतरांच्या कर्माप्रमाणेच घडतात. त्यात कमी जास्तीपणासुद्धा आढळतो, परंतु त्यांची अंतर्यामी अंतरंगातून ब्रह्मरूपाशी असलेली एकरूपतेची अवस्था स्थिर राहते. मुक्त पुरुषाला त्याच्या देहाच्या अवस्थेवरून पाहायचे नसते, तर त्याच्या ब्रह्मरूपतेबाबत त्याला ओळखायचे असते. वेद, शास्त्रे, पुराण जे सांगतात ते सर्व विश्वसनीय आहे, त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. ब्रह्मरूप झाल्यावर जो लाकडाप्रमाणे निश्चेष्ट होऊन राहतो तोच खरा मुक्त होय, असे समजणे अगदी चुकीचे आहे. शुकदेव मुक्त होते हे वेदवचन आहे, वेदामध्ये उल्लेख केलेला आहे, आणि वेदाचं वचन खरं मानलंच पाहिजे. पण शुकदेव लाकडासारखे निर्जीव ब्रह्मस्वरूप नव्हते. जर ते लाकडाप्रमाणे निर्जीव ब्रह्मस्वरूप असते तर त्यांना आत्मानात्मविवेक बोलून सांगता आलाच नसता.
त्यांनी जे ज्ञान दिलं, आत्मा काय अनात्मा काय हे जे ज्ञान आहे ते त्यांना बोलून सांगता आलंच नसतं जर ते लाकडाप्रमाणे निर्जीव ब्रह्मस्वरूप असते तर. जो ब्रह्मस्वरूप होतो, कर्मरहित होतो, हा सुद्धा चुकीचा समज आहे. समर्थ आपल्या मनातील काही गैरसमज, चुकीचे समज काढून टाकण्याचा प्रयत्न करतात. जो ब्रह्मस्वरूप होतो तो कर्मरहित होतो, म्हणजे तो कर्म करत नाही, हा सुद्धा चुकीचा समज आहे. शुक ब्रह्मस्वरूप असून त्यांनीच परीक्षित राजाला भागवत पुराण सांगितले. हे सर्व पुराणामध्ये प्रसिद्ध पुराण आहे भागवत पुराण. भागवत महापुराण असंही त्याला म्हटलं जातं. परीक्षित राजाला त्यांनी सांगितलं, आत्मस्वरूपाचे वर्णन करण्याआधी समर्थ सांगतात सारासार विचार करावा लागतो. तो विचार शब्दांनी बोलावा लागतो. विषय सोपा करून समजून देण्यासाठी मोठ्या महात्म्यांचे योग्य दृष्टांत द्यावे लागतात. विषय सिद्धांत बऱ्याच वेळेला कठीण असतात, ते समजत नाहीत सामान्य लोकांना. मग आपला विषय सोपा करून समजून सांगण्याआधी योग्य ते दृष्टांत द्यावे लागतात. मुक्त पुरुष अध्यात्माचे निरूपण करताना क्षणभर ब्रह्माकार होतो, क्षणभर दृश्यविषय शोधतो व आपला विषय योग्य आणि उचित दृष्टांतांनी सहज सुंदर बनवतो. विषय सोपा करण्याकरता जे दृष्टांत दिले जातात ते या दृश्य विश्वातलेच असतात आणि ते दृष्टांत देऊन ब्रह्मरूप झालेला महात्मा आहे तो वेगवेगळे दृष्टांत देऊन तो विषय सोपा बनवतो, सहज सुंदर बनवतो. असो स्वतः शुकदेवांनी एवढा मोठा आणि अध्यात्माने भरलेला भागवत ग्रंथ सांगितला, मग त्यांच्या अंगी बद्धपणा होता असे म्हणता येणार नाही. सारांश, लाकडासारखे निचेष्ट पडून न राहता चालता बोलता व्यवहार करताना श्री सद्गुरूंनी दिलेल्या ज्ञानकलेने सायुज्य मुक्ती प्राप्त होऊ शकते. त्यांच्या वचनावर, सद्गुरूंनी दिलेल्या वचनावर, त्यांनी दिलेल्या ज्ञानावर आपली श्रद्धा असेल तर आपल्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होऊ शकते. कोणी मुक्त असतात तर कोणी नित्यमुक्त असतात, कोणी जीवनमुक्त असतात तर कोणी योगी समाधानी विधेयमुक्त असतात. असे 3-4 प्रकार आहेत मुक्तांचे. भगवंताला शरण जाऊन त्याची कृपा भोगणारे ते मुक्त समजावे. आता यांच्यात फरक काय ते आपल्याला स्वामी सांगतात. भगवंताची कृपा भोगणारे, पण त्याच्याकरता भगवंताला शरण जाणारे आणि नंतर त्याची कृपा प्रसाद भोगणारे ते मुक्त समजावे. जे नित्य निरंतर अखंड भगवंतापाशीच राहतात, पुन्हा संसारात कधीच येत नाही, ते नित्य मुक्त समजावे. श्री समर्थ माऊलींनी मुक्त, जीवनमुक्त, विधेयमुक्त आणि नित्यमुक्त असे 4ही प्रकार मानले आहेत आणि त्यांची लक्षणे आता ते आपल्याला पुढच्या ओवीतून सांगतात. जे मुक्त असूनही जिवंत असतात, जे मुक्त असूनही जिवंत असतात ते जीवनमुक्त. ज्यांनी देह ठेवला, ज्यांनी आपले शरीर सोडले ते विदेहमुक्त. नित्यमुक्त या दोघांपेक्षा निराळे असतात, त्यांना योगेश्वर समजावे. नित्यमुक्तांना योगेश्वर मानायचे. या विश्वामध्ये अध्यात्मविद्या टिकवून ठेवण्याचे काम मुक्त पुरुष करतात. एखादा काळ असा येतो की त्यावेळी लोकांना अध्यात्माकडे वळवण्यासाठी विलक्षण सामर्थ्याची गरज असते. त्यावेळी नित्यमुक्त जन्म घेतात. त्यांनाच अवतारी संत असे म्हणतात. म्हणून तर
ते ज्या वेळेला अध्यात्म टिकवायचं असेल, लोकांना परमार्थाकडे वळवायचं असेल, त्यावेळेला ते आपल्या सामर्थ्याने अवतार घेतात आणि आपण त्यांना संत असे म्हणतो. त्यांच्या अंगी ब्रह्मज्ञानाबरोबरच योगाचे सुद्धा अचाट सामर्थ्य असते. म्हणून समर्थांनी त्यांना योगेश्वर हे विशेषण वापरले आहे. या नित्यमुक्त संत महात्म्यांनी केलेले कार्य शतकानुशतके अनेक शतके ताजेपणाने टिकून राहते. आपण संत मालिकेचा अभ्यास केलेला आहे. 750-800 वर्षापूर्वी होऊन गेलेले माऊली, त्यांचं कार्य आजही तेवढं ताजेपणाने टिकून आहे. स्वस्वरूपानुभव हे ज्ञानी पुरुषाचे मुख्य लक्षण आहे. ओळखायचं कसं ज्ञानी पुरुषाला? त्याला स्वस्वरूपाचा अनुभव आलेला असतो. त्याचे देहावर काही परिणाम होतात हे गोष्ट खरी आहे. परंतु केवळ देहाच्या लक्षणावरून मनुष्याला स्वरूपानुभव आला असेलच हे सांगता येत नाही. एखाद्या वेळी स्वरूप साक्षात्कार होऊन आत्मज्ञान झाले की देह स्तब्ध होतो. देह स्तब्ध होतो म्हणजे त्याचे कर्म थांबते. याला तटस्थ अवस्था म्हणतात. पण तटस्थपणा आणि स्तब्धपणा यांचा फक्त देहाशीच संबंध असतो, स्वरूपानुभवाशी नाही. समर्थ सांगतात, परमार्थाच्या क्षेत्रात स्वरूपाच्या म्हणजेच स्वस्वरूपाच्या अनुभवाला परमोच्च स्थान आहे. अत्यंत उच्च दर्जाचे स्थान आहे स्वस्वरूपाच्या अनुभवाला. बाकी सर्वच गोष्टी निरर्थक आहेत. इतर अनुभव असतील आपल्याला, परंतु ते स्वस्वरूपाच्या अनुभवापुढे निरर्थक आहेत. म्हणून आपण स्वतः स्वरूपानुभव घ्यावा आणि समाधान प्राप्त करावे. जे समाधान शाश्वत असते, कधीच ते नाश पावत नाही, असे समाधान आपण प्राप्त करावे. समजा एक मनुष्य अगदी पोटभर जेवला आहे आणि जर त्याला कोणी तू भुकेला आहेस असे म्हटले, तर भुकेला म्हटले तरी तो काही दुःखी किंवा उद्विग्न होणारच नाही, कारण तो भुकेलेला नसतोच. स्वामीजी सांगतात, त्याप्रमाणे एक माणूस स्वस्वरूपाचा अनुभव आल्याने संपूर्ण समाधान प्राप्त केलेला आहे. आणि जर कोणी त्याला बद्ध म्हटले, अज्ञानी म्हटले, तर त्यामुळे त्याचे समाधान काही केल्या भंगणार नाही हे निश्चित. तो आपल्या अवस्थेमध्ये कायम राहतो, समाधानाच्या अवस्थेमध्ये. स्वरूपानुभवाच्या साक्षात्कारात देहभाव मुळीच नसतो. ज्या वेळेला साधकाला स्वरूपाचा अनुभव येतो, स्वस्वरूपाचा अनुभव येतो, त्यावेळेला तो देहभावावरती मुळीच नसतो, देहावर नसतोच तो. मग तेथे मी बद्ध का मुक्त असा संदेह असणे शक्यच नाही. जर आपण देहावरतीच नाही, आपल्याला देहभावच नाही, तर मी मुक्त आहे का बद्ध आहे अशी शंका येण्याचं कारणच नाही. कारण जेथे देहाचे भान असते, जेथे देहाचे भान असते तेथे बद्धपणा आणि मुक्तपणा आढळतो. आपण आता देहभानावर आहे, त्यामुळे आपल्याला आता कळू शकतं की बद्ध आहे की मुक्त आहे. पण जे देहभावावरतीच नाही त्यांच्याकरता अनुभवच नाही. समर्थ माऊली पुढे सांगतात, जोपर्यंत अंतःकरणात देहबुद्धी असते तोपर्यंत ब्रह्मादिक देवसुद्धा मुक्त होऊ शकत नाही. मी मुक्त आहे याची जाणीव असणे हे बद्धपणाचेच लक्षण आहे. बऱ्याच जणांना असं वाटतं, मी मुक्त झालो आहे, मी मुक्त आहे. पण समर्थ सांगतात, हे बद्धपणाचेच लक्षण आहे. आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मुक्त आणि बद्ध ही भाषा वापरणे योग्यच नाही. स्वस्वरूप स्वतः सिद्ध आहे म्हणून ते बद्ध नाही, तसे ते मुक्तही नाही. मी मुक्त आहे हा एक प्रकारचा अहंकारच आहे.
तो अहंकाराचा दगड पोटाला बांधून जर कोणी जीवन सागरात उतरला तर तो रसातळाला गेल्याखेरीज राहणार नाही. कोणत्याही प्रकारचा अहंकार असू दे. इथे म्हटलेलं आहे की मी मुक्त असा अहंकार, पण कोणत्याही प्रकारचा अहंकाराचा दगड बांधून जर कोणी उतरला जीवनसागरात तर त्याचा नाश अटळ आहे. देहबुद्धीचा अडसर घेऊन जो स्वरूपाकडे जाण्यासाठी निघेल त्याला स्वस्वरूपापर्यंत पोचताच येणार नाही, कारण हा फार मोठा अडथळा आहे. मी देह आहे हा जो भाव आहे आपल्या मनामध्ये कायम, आणि मला जे नाव प्राप्त झालेलं आहे, बघा आपण जे आपलं नाव आहे त्याला एवढे चिकटलेले आहोत की झोपेमध्ये जरी आपल्याला हाक मारली तरी आपण ओढे उठतो. अशी आपली देहबुद्धी सतत झोपेतसुद्धा जागृत असते, आणि जर आपण ती देहबुद्धी घेऊन निघालो स्वस्वरूपाकडे तर आपल्याला तिथपर्यंत पोचताच येणार नाही. जो मनुष्य मीपणापासून संपूर्णपणे मोकळा होतो तोच फक्त मुक्त दशेला पोचतो. मग त्याने मौन ठेवले काय किंवा संभाषण केले काय, तो मुक्तच असतो. सत्व, रज आणि तम या 3 गुणांमुळे बंधन उत्पन्न होते. आज आपण बंधनात आहोत याचं कारण या 3 गुणांनी आपल्याला बांधलेलं आहे. स्वरूपाच्या ठिकाणी त्रिगुण प्रवेश करू शकत नाहीत. मग जेथे बंधनच उत्पन्न होऊ शकत नाही तेथे मुक्तपण कसे असू शकेल? कारण बंधनच नाही तर मुक्त असण्याची आवश्यकताही नाही. या संबंधी एक श्लोक आहे. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः गुणस्य माया मूलत्वान न मे मोक्षो न बंधनम. याचा अर्थ असा आहे, बद्ध आणि मुक्त हे वर्णन गुणांच्या प्रांतात लागू पडते. आत्मवस्तूच्या दृष्टीने ते खरे नाही. माया हीच या गुणांना कारण असते. मायात या 3 गुणांना जन्म देते, परंतु माया काही खरी नव्हे, ती तर मिथ्याच आहे. म्हणून गुणांचा व्यवहार देखील खरा नाही, तो सुद्धा कसा आहे, मिथ्या आहे. जो शुद्ध ब्रह्मज्ञानी असतो त्याच्याजवळ बद्ध आणि मुक्त हा भेद नसतोच. मुळी बद्ध आणि मुक्त, अमुक एक बद्ध आहे अमुक एक मुक्त आहे, ही मायेच्या कक्षेतील करामत आहे, मायेची करामत आहे. जेथे हे नामरूप विश्व अंतर्धान पावते, म्हणजे जिथे हे विश्वाचा आपल्याला विसर पडतो तेथे मी मुक्त आहे ही भावना उरणे शक्य नसते. स्वस्वरूपाच्या अनुभवात बद्धपण किंवा मुक्तपण यांचा विसर पडतो, पण हा विसर पडला याचे सुद्धा भान नसते. खऱ्या मीचे ज्ञान झाल्यावर, खऱ्या मीचे म्हणजे मी कोण आहे खरा याचे ज्ञान झाल्यावर ज्ञानी म्हणाला की जो कोणी बद्ध होता तो मुक्त झाला. तो कोणी असेल तो असो, पण मी मात्र खात्रीने नाही. एखादा ज्ञानी म्हणाला की जो कोणी बद्ध होता मुक्त झाला, तो कोणी असेल तो असो, पण मी मात्र तो खात्रीने नाही. मी पणच खरे तर बंधनाला कारण आहे. जो मीपणा धरतो त्याला ते बंधन बांधून टाकते. थोडक्यात सांगायचे ते असे की मी बद्ध होतो व आता मुक्त झालो हा सगळा भ्रम समजावा. मुक्तपणा आणि बद्धपणा या दोन्हींचे मूळ कल्पनेमध्ये असते. आपली कल्पना आहे ती, व मी मुक्त आहे किंवा मी बद्ध आहे किंवा इतर व्यवहारातल्या कोणत्याही गोष्टी त्या केवळ कल्पनाच आहे. आपलं मनाचे ते खेळ आहेत. कल्पना म्हणजे काय? आपल्या मनाचे ते खेळ आहेत. मनात विचार येतो म्हणजे कल्पना येते आणि आपल्याला मग ती अशा रीतीने गुंतवून टाकते. या दोन्हींचे मूळ मुक्तपणा आणि बद्धपणा यांचे मूळ कल्पनेमध्ये आहे. बरे,
ती कल्पना तरी खरी आहे काय? आपल्याला वारंवार सांगतात स्वामीजी, कल्पना मिथ्या आहे. म्हणून बद्ध आणि मुक्त अवस्था मायामय आहेत, मिथ्या आहेत. मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अभ्राप्रमाणे, अभ्र म्हणजे ढग जे येतात पावसाळ्यामध्ये, त्या आकाशातील अभ्राप्रमाणे या कल्पना मिथ्या आहेत. झोपेत स्वप्न पाहणाऱ्या माणसाला जागे केले की त्याचे स्वप्न तात्काळ खोटे ठरते. पण जोपर्यंत झोपेत आहे, स्वप्न बघतो आहे, तोपर्यंत त्याला ते खरे वाटते. आणि हा सर्वांचाच अनुभव आहे, त्यामुळे आणखी विशेष सांगण्याची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे बद्धमुक्तपणाच्या मिथ्या कल्पना करणाऱ्या मनुष्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला की त्या कल्पना एकदम विरून जातात. जसा स्वप्नातून जागणारा माणूस, त्याला सर्व सत्य कळतं की आपण स्वप्न पाहतो ते खोटं होतं, त्याप्रमाणे बद्धमुक्ताच्या कल्पना आहेत. त्या कल्पना करणाऱ्या मनुष्याला ज्या वेळेला ब्रह्मसाक्षात्कार होतो किंवा तो ब्रह्मरू होऊन जातो, त्यावेळेला त्या कल्पना सगळ्या विरून जातात. म्हणून ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान होते ते सगळे मुक्त समजावे. मुक्ताची व्याख्या ते सोपी केलेली आहे. ज्यांना आत्मसाक्षात्कार, त्याचं दुसरं नाव आहे ब्रह्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान होते, ब्रह्मज्ञान होते, ते सगळे मुक्त समजावे. तेच ज्ञान परिपक्व झाले की आपण मुक्त आहोत ही जाणीवसुद्धा नाहीशी होते. देहबुद्धीमध्ये निर्माण होणारी कल्पनात बद्ध आणि मुक्त असा भेद जन्माला घालते. परंतु आत्मज्ञानी साधू पुरुष देहाच्या पलीकडे असणाऱ्या ब्रह्माशी समरस झाल्याने तो सदैव भेदातीत म्हणजे भेदाच्या पलीकडे आणि संदेहरहित असतो. असो, बद्ध आणि मुक्त याच्यातला आपल्याला समर्थांनी फरक सांगितलेला आहे. वास्तविक आपण सगळेजण मुक्तच आहोत, परंतु आपण आपल्यालाच बंधनात टाकलेला आहे. एका अभंगातूनही सांगितलेलं आहे की मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. कशामुळे? घेऊन या छंद माझे माझे, हे माझे, ते माझे, ते माझे. एवढंच नाही, हे शरीर देखील माझे म्हणजे देहबुद्धीवर आला आणि त्यामुळे तो बंधनात अडकला. वास्तविक तो कसा होता? मुक्त होता. जेव्हा तो शिवाशी होता संलग्न, परब्रह्माशी संलग्न होता, तेव्हा तो मुक्तच होता, पण वेगळा झाला आणि मग तो बंधनात अडकला. असो, आता यानंतर ब्रह्मरूप होण्याआधी कोणत्या पद्धतीने राहावे, ब्रह्मरूप आपल्याला व्हायचं आहे तर कोणती पद्धत आहे ती सांगतो असे समर्थ म्हणतात. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील बद्धमुक्त निरूपण नावाचा 6वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.